द वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्ज हा उपक्रम नन्हा ज्ञान फाउंडेशन आणि स्व इटर्नलद्वारे सुरू करण्यात आला असून 20 ऑगस्ट 2022 रोजी ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल कोंढवा येथे उम्मीद अवॉर्ड्स हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. साहित्य, कला, उद्योजकता, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रात ज्यांनी आपल्या अपंगत्वाला आपले सामर्थ्य बनवले आहे आणि ज्यांनी आपले कर्तृत्व गाजवले आहे अशा भारतभरातील व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ऑटिझम, ADHD, लर्निंग डिसेबिलिटी, सेरेब्रल पाल्सी, पॅरालिसिस, ऑर्थोपेडिक डिसेबिलिटी, व्हिज्युअल इम्पेअरमेंट, डाऊन सिंड्रोम, MML इत्यादीशी झुंज देऊन आपल्या हिमतीवर आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेल्या 25 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता आणि गाके सोल्युशनचे संस्थापक आणि CEO अमित श्रीधार तसेच ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका सौ रुपाली डमडेरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आज समावेशन निर्मितीबद्दल बरेचसे बोलण्यात येते. अशातच रोमल सुराणा संस्थापक नन्हा ज्ञान फाउंडेशन आणि गायत्री छाडवा संस्थापक स्व इटर्नल यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्यात प्रत्येक व्यक्तीचा आदर केला. ते कोण आहेत यासाठी स्वीकारले गेले तसेच उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाबद्दल बोलण्यासाठी सुरक्षित जागा म्हणून चिन्हांकित केले. अभिनव रंगनाथन, पूजा बालोट, आकांक्षा पाटील, अक्षय श्रीनिवासन, स्वाती नलावडे, आर्यन देशपांडे, जयती घोष, ज्ञानेश्वरी सोनवणे, निशिगंधा गोवर्धन, TV ऐश्वर्या, आनंदिता कुमार, श्रेया गाडवे, सार्थ बुच, हर्ष बाबर, कृष्णा शेठ, अंशु मुजामदार, गौतमी वाघ, डॉक्टर अलविते सिंग, निंग थोजम, जुही इदिनानी, सुरेखा गायकवाड, विनायक जाधव, विनोद कदम, भगवान वावळे आणि मोहम्मद शेख यांचा या कार्यक्रमात त्यांच्या कामगिरीबद्दल आणि कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. विवान मंडोरा, हदान आणि देव भेडा यांना त्यांच्या समाजातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. नन्हा ज्ञान फाउंडेशनचे नेहमीच व्यक्तींना त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत करण्याचे काम केले आहे आणि आम्ही प्रदान केलेल्या विविध कार्यशाळा आणि सेवांद्वारे त्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्व इटर्नल सर्व व्यक्तींसाठी मानसिक आणि भावनिक कल्याण, विशेष गरजा, शिक्षण आणि मानवी हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते. या कार्यक्रमाला स्थळ पार्टनर ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल मुख्याध्यापिका सौ रुपाली डमडेरे यांचे सहकार्य लाभले. कम्युनिटी पार्टनर तारे जमीन पर संस्थापक सेजल रे, बुकहोलिक संस्थापक जिग्ना प्रसाद मालवणकर, फूड प्रायोजक बचपन प्री स्कूल, गिफ्टिंग प्रायोजक माइंड लान्सर आणि इग्नाइट इंडिया, मुद्रण भागीदार यो प्रिंट्स, बातम्या आणि मीडिया भागीदार CM न्यूज इंडिया, क्लिक नेशन 9, महाज टाइम्स आणि स्टे फ्युचर्ड यांचे सहकार्य देखील या कार्यक्रमाला लाभले. वर्ल्ड ऑफ ब्लेसिंगची संबंधित होऊ इच्छित असल्यास किंवा योगदान देऊ इच्छित असल्यास रोमल सुराणा संस्थापक नन्हा ज्ञान फाउंडेशन आणि गायत्री चढवा संस्थापक स्व इटर्नल यांच्याशी कृपया संपर्क साधावा. आता आपल्या सोबत आहेत अमिताभ गुप्ता सर. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांनी हे जे स्पेशल मुलांना हे जे अवॉर्ड देण्यात आलेले आहे त्याविषयी तुम्हाला काय भावना आहेत, काय सांगा. ते आपण पण पाहिलं असेल, एक वेगळा प्रोग्राम आहे आणि त्याच्यामुळे असं लोकांना एक दुसरी चालना भेटेल. त्याच्यामध्ये काम करणारे लोक आहेत, बरेच काही NGOs आहेत, बरेच काही इन्स्टिट्यूशन आहेत, त्यांना पण एक उत्साहवर्धन होईल आणि प्रत्येकाला बरोबर संधी भेटला पाहिजे. त्या हिशोबाने ही कारवाई सगळे सुरू आहे. आपले जे आता जे मुलं आहेत की जे स्ट्रॉंग आहेत तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल की हे जे मुलं आहेत की ते खूप काही नवीन गोष्टी करतात तर त्यांना काय सांगा. मी सगळ्यांना सांगणार, सगळ्यांना इक्वल ट्रीट करा. इक्वलिटी पाहिजे, बाकी काही नाही. बाकी सगळे ते आपोआप सगळे करून घेणार आहेत. कोणाला प्रेफरन्स नको, पण सगळ्याला इक्वल ट्रीट केले की आपोआप सगळे होणार. आता या कोरोनानंतर हा जो काळ आलेला आहे तर हे मुलं असतील किंवा हे जे टीचर्स असतील जे त्यांना हँडल करतात त्यांना काय एक वेगळा तुम्ही म्हणजे सांगाल. नाही, आम्ही वेगळा सांगणारं कोणी नाही आहे. त्यांना सगळे ते ट्रेंड लोक आहेत, त्यांना कसं करायचे, काय करायचे ते सगळे माहीत आहेत. आणि एक राधा दॅन ते तुम्हाला इम्पॅथी न देताना तुम्ही नुसतं त्यांच्या स्थान दिले की त्यांच्या काम होऊन जाणार आहेत. त्यांच्याकडे बरेच काही एबिलिटी असतात, त्याच्याकडे बडे काही स्ट्रेंथ असतात आतून. एका हातानं देव काय घेतात दुसऱ्या हातानं देतात, बरोबर आहे ना. तर सगळे ते केपेबल आहेत, सगळे आहेत, बट ऑपॉर्च्युनिटी भेटला पाहिजे, बस तेवढं. थँक्यू सो मच. Recognizing, developing and employing people with disabilities. A few of the companies I give jobs to is Accenture, Amazon. These are a few of the stereotype companies that we work for. Apart from that, I'm looking forward to creating health awareness, education for young kids,
with people with disabilities and speaking to different companies and promoting new opportunities for people with disabilities. I also work for the inclusion sector, which is women empowerment, the LGBTQ, the transgender. So there's a lot of work to be done and a lot of support is required. Support, when I say support, it's not monetary, but it's events like these when we acknowledge people for whatever little they have done. It gives them a hope to move on more further. Then I was told by Pooja Belot, who I was a mentor to. She's currently working with Nanna Gyan Foundation with Romal and Gayatri, and it's really fantastic, all right, because two people coming together without any funding, without any support, trying to acknowledge things. It requires courage and a pure motive, जिसे हिंदी में नियत कहते हैं, कुछ अच्छा करने की इच्छा. This is my partner, Mr. Rishikesh Bagde. He's one of the co-founders, and he's also supporting us in a lot of activities that we go around doing. And we know that keeping a regular life and doing social work is not so easy. मी डॉक्टर रुपाली ढमढेरे, प्रिन्सिपल ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूल पुणे. आमचं स्कूल ॲक्च्युली KJ कॅम्पसमध्ये आहे, येवलेवाडीमध्ये. इट इज अ ब्युटिफुल 110 एकर कॅम्पस. आणि आजचा प्रोग्राम उम्मीद अवॉर्ड्स हा होता टू रेकग्नाइज सगळ्या विद्यार्थी जे आहेत आणि डिसेबिलिटी जी आहे त्यात त्यांना डिसेबिलिटी न म्हणता कॉलिंग देम इक्वली एबल्ड, त्यांचे एफर्ट्स आणि त्यांचे जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत त्याला आपण रेकग्नाइज करायसाठी हा प्लॅटफॉर्म होता. आणि मी खूप खुश आहे की मी ह्या फंक्शनसाठी काही उपयोगी पडू शकले आणि माझा कॅम्पस ह्याच्यासाठी अवॉर्ड फंक्शनसाठी व्हेन्यू होता. सो थँक्यू. आणि आमचा कॅम्पस असे सोशल कॉन्ट्रीब्युशन्स आणि याच्यासाठी हमेशा म्हणजे नेहमीच अवेलेबल असतो. and we are happy to be a part of उम्मीद अवॉर्ड्स. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला खूप आनंद झालेला आहे. माझी रोमल माझी विद्यार्थिनी होती अनेक वर्षापूर्वी आणि तिने इतकं सुंदर काम ती राबवत आहे याच्याबद्दल मला खूप खूप म्हणजे माझ्या शहारे येत आहेत अंगावर. इतकं सुंदर काम आहे. याच्यामध्ये खूप पेशन्स पाहिजे आणि जे एक डेडिकेशन आहे, जे पॅशन आहे, हे दिस इज ॲब्सल्युटली फॅन्टॅस्टिक. आय कॉंग्रॅच्युलेट. खूप खूप अभिनंदन पूर्ण सगळ्यांच्या सहकार्याबद्दल. आणि यांचं जे उपक्रम आहे याला खूप खूप यश मिळावे अशी माझी शुभेच्छा आहेत. हेलो, माय नेम इज़ सेजल रे. आज मैं यहाँ पे ये इवेंट में आई हूँ उम्मीद अवार्ड्स. इट वाज अ वंडरफुल इवेंट. इट्स लाइक वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्स. तो आई फील कि रोमल एंड गायत्री बोथ दे आर ब्लेस्ड एंड दैट्स द रीज़न आज उन लोगों ने ये इवेंट किया है विच इज़ वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्स. यहाँ पे स्पेशली एबल्ड बच्चों को बुलाया है. एक बच्चा मैंगलोर से आया था. कितने सारे यहाँ पे 22 स्पेशली एबल्ड चिल्ड्रन को आज अवार्ड दिए हैं. एंड इट वॉज फैंटास्टिक टू लर्न कि वो स्पेशली एबल्ड होके भी इतना अच्छा अपनी लाइफ में कर रहे हैं. दे आर रियल इंस्पिरेशंस एंड आई एम वेरी हैप्पी टू बी पार्ट ऑफ दिस इवेंट. थैंक यू so much. Yeah, hi everyone. Thanks a lot to Gayatri, Romal and Nanna Gyan Foundation for inviting us, a Bookaholics Book Club, as a community partner. We are so delighted to be a part of such a great event. So those are just amazing the way they have quoted all of their talents. I mean, I was just amazed to see that even in spite of their disabilities, they are able to do they have a lot of talents. So thanks a lot to World of Blessings for providing this platform to all these kids. Thank you. द वर्ड ऑफ ब्लेसिंग्स, उम्मीद. वैसे तो कहते हैं 10 और 1 11 होता है, लेकिन 1 और 1 रोमल और गायत्री मिलकर 11 है. दिस इज such a big initiative taken by this beautiful and good friends. I really love the thoughts and I would like to support them in whatever step they take ahead. Thank you very much for inviting me. Congratulations to Romal and Gayatri. वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्स, उम्मीद. क्या पॉजिटिव एनर्जी थी आज. और इतने सारे लोगों को उसने अवार्ड दिया. वो तो एक साइड पे है, लेकिन जो काम कर रहे हैं, जो रोमल काम कर रही है और जो उनके अंदर वो मोटिवेशन है, किसी को बाहर जाने की ज़रूरत नहीं. सी रोमल, यू विल बी मोटिवेटेड. और ऐसे मेरी
इच्छा है कि बहुत सारे रोमिल हर सिटी, हर जगह, पूरे इंडिया में हो। थैंक यू सो मच। वन हम्बल रिक्वेस्ट रोमिल, तुम्हारी लाइट हर जगह प्लीज स्प्रेड कर दो। थैंक यू। वर्ल्ड ऑफ ब्लेसिंग्स, उम्मीद अवार्ड्स, हर जगह पे जब हम उम्मीद की बात कर रहे हैं, जब हम ब्लेसिंग्स की बात कर रहे हैं, सो ये प्रोग्राम भी होना हमारे लिए किसी ब्लेसिंग से कम नहीं था। सारे बच्चों को देखना और उनके लिए कुछ करना। अगर से हम बैक में तो अगर से एक हफ्ते पहले जाए तो हमारे पास में कुछ भी नहीं था, सिर्फ एक उम्मीद थी, और उस उम्मीद का नतीजा ये है कि धीरे धीरे लोग जुड़ते गए, हमें राइट टाइप का सपोर्ट मिलता गया, और आज ये फंक्शंस बहुत अच्छे से हुआ, जिसने काफ़ी लोगों को एक उम्मीद दी है, सिर्फ आगे बढ़ने के लिए नहीं, बल्कि सिर्फ अवार्ड के लिए नहीं, बल्कि कैसे फाइनेंशियल इंडिपेंडेंट हुआ जाए उसके लिए। और इसका पूरा श्रेय पूरी टीम को जाता है, और मेरी टीम में है गायत्री। सो गायत्री के बगैर ये पॉसिबल नहीं था। जैसे रोमल ने कहा, एक उम्मीद ही थी कि एक फंक्शन बहुत अच्छी तरह से होगा, और जुड़ते गए लोग, एंड आई एम वेरी ग्रेटफुल फॉर एवरीबडी हु हैज सपोर्टेड अस एज स्पॉन्सर्स, एज कम्युनिटी पार्टनर्स, एज वेन्यू पार्टनर्स. Without them, this event would not have been possible. And we speak a lot about inclusion and being inclusive society. But what I saw here today, having all these individuals with special needs as well as every other individual together under one roof and encouraging each other, inclusion cannot be more than this. So thank you everyone for being a part of this Umeed Awards and supporting the World of Blessings. Thank you so much.